गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, अगले बरस तू जल्दी आ। इसी जयघोष के साथ तथा नम आंखों के साथ आज 7वें दिन के विसर्जन के दौरान बप्पा को विदाई देकर विसर्जित किया जा रहा है। यदि बात करें व्यवस्थाओं की तो सभी तालाबों पर वसई विरार शहर महानगर पालिका की टीम के साथ साथ दमकल विभाग की टीम तथा पुलिस विभाग बंदोबस्त में तैनात है। साथ ही कृत्रिम तालाबों में भी मनपा कर्मचारी को तैनात किया गया है। आपको बता दें कि कोई भी श्रद्धालुओं को तालाब के अंदर जाने की अनुमति नहीं है। तालाब के गेट तक बप्पा की मूर्ति लाने के बाद उक्त स्थान से तालाब में विसर्जन मनपा कर्मचारियों द्वारा किया जा रहा है। आज 7व्या दिवसाचं विसर्जन होतं, जवळजवळ संपत आलेलं आहे। आता 1-2 गणपतींचं विसर्जन बाकी आहे। आता आपल्याला शेवटच्या दिवसाचं जे विसर्जन आहे त्या विसर्जनासाठी पोलिसांची तयारी चांगल्या पद्धतीची आहे। स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, होमगार्ड्स वगैरे आम्हाला बाहेरून बंदोबस्ताला दिलेले आहेत आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की शांततेत विसर्जन पार पाडावं, वेळेच्या मर्यादा पाळाव्यात। डीजेला वाजवायला आमच्याकडनं परवानगी मिळणारच नाही। डीजे वाजवला तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत। तर आता थोडे दिवस राहिलेले आहेत, एक चांगल्या पद्धतीने आणि शांततेने ते विसर्जन आपण पार पाडूया सर्वांच्या सहकार्याने, एवढंच माझं सांगणं आहे। आपको बता दें कि आज 7वें दिन के विसर्जन के अवसर पर वसई विरार के तमाम सार्वजनिक मंडलों तथा रहिवासी सोसाइटियों तथा परिसर के बड़े बड़े मूर्तियों का विसर्जन होने वाला था, जिस वजह से ट्रैफिक विभाग तथा पुलिस विभाग तथा मनपा कर्मचारियों की टीम सख्ती से तैनात है, जिसके लिए मनपा ने बड़ी मूर्तियों के विसर्जन के लिए क्रेन की सुविधा भी उपलब्ध कर रखी है। साथ ही इस पूरे विसर्जन के कार्यक्रम को देखते हुए समाज सेवक पंकज गुप्ता ने जानकारी देते हुए बताया कि वसई विरार शहर महानगर पालिका के साथ साथ सभी मंडलों का तालमेल अच्छा रहा और इसी तरीके से आखिरी दिन के विसर्जन को भी संपूर्ण किया जाएगा। आज मी बघते इकडे मोरेगाव मध्ये 1.5 वर्षाचा गणपती आलाय आणि नंतर 5 दिवसाचा पण झाला। काल गौरी गणपती पण होती। आज 7 दिवसामध्ये मला वाटतंय की मोठी गणपती आपला एकच आहे, जो माऊली मित्रमंडळ नागिनीचा विघ्नहर्ता, त्यासाठी मला वाटतं इकडे क्रेनची व्यवस्था करायला लागेल मला। आणि मी आता इकडे बहुजन विकास आघाडीच्या वतीने या माऊली मित्रमंडळाला मी क्रेनची व्यवस्था करून दिला। त्या वतीने आज जो माऊली मित्र मूर्ती आहे ते चांगल्या पद्धतीने विसर्जन झालेलं आहे आणि इकडे जो पोलीस प्रशासन आहे तसेच महानगरपालिका आणि तसे आरोग्य विभाग सर्वांच्या सहकार्यामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व गणपतीचं विसर्जन चांगलं झालेलं आहे। मला वाटतं की आज मला वाटतं की 1.5 वाजता झालेला आहे, तरी पण साठीमध्ये पूर्ण शांत वतीने आपला हे गणपती विसर्जन झालेलं आहे। मला सर्वांना आव्हान आहे की आता शेवटच्या 11 दिवसाचा गणपती आहे, आपण सर्व मिळून सर्व कार्यकर्ता गणपती मंडळ 11 दिवशी पण आपण या शांतीवतीने आपला गणपतीचा साजरा शांतीवतीने साजरा करू, हे विनंती आहे। धन्यवाद। गणपती बाप्पा नागिनीचा विघ्नहर्ताचा, माऊली मित्र मंडळाचा। पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं, परत नगरपालिका, परत आपले क्रेन, मोठ्या मूर्तीला क्रेन ठेवलेले म्हणजे विसर्जन करण्यासाठी आणि परत छोट्या मूर्तीला आपले ते साईडला बनवलंय सुप्रीम तलाव, म्हणजे खूप चांगल्याच पद्धतीने आयोजन केलंय। पोलिसांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलंय म्हणजे। आणि आता 7व्या दिवसाचं विसर्जन होतं म्हणजे खूप एकदम चांगल्याच प्रकारे एकदम पार पडलंय, एकदम मस्त। आणि आता 11व्या दिवसाचं विसर्जन आहे, ते पण आपले असे सगळ्यांनी सहकार्य करा, त्यांना पण पोलिसांना पण थोडा सपोर्ट करा आणि पोलिस पण आपल्याला सपोर्ट करतायत। परत नगरपालिकेचे आहेत, परत आपले बाकी तलाववाले आहेत, ते पण सगळे सपोर्ट करतायत। फक्त आपण शांतीने आपला सण आहे तो साजरा करावा।